मागील काही वर्षांपासून बैलांकडून होणारी शेती बंद झाली आणि यांत्रिकीकरण आलं आणि माणूस जास्तीत जास्त शेती बागायताखाली आणण्याचा प्रयत्न हा शेतकऱ्यांकडून केला जात आहे. मग त्यामध्ये सुरुवातीला शेतकऱ्यांनी काय केलं की बांधावर जी झाडे होती ही पूर्णतः तोडून टाकली. अशा प्रकारे संपूर्ण बांधावर हे मोठमोठे वृक्ष होते. आता आमच्या भागामध्ये या संपूर्ण बाजूला आता आपण 1-1 किलोमीटर अंतरापर्यंत पाहू शकतो. आता ह्या 1 किलोमीटर अंतरावर असणारी पलीकडची वस्तीसुद्धा अगदी स्पष्ट दिसत आहे. पण पूर्वी काय होतं की इतकी भरपूर झाडं बांधावर होती की 200-300 मीटरच्या पुढे काही दिसत नव्हतं. एवढी झाडं ही प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर होती आणि विशेष करून ती कडुलिंबाची झाडं होती. त्यामुळे पूर्वी कधीही तापमान हे 35-36च्या वरती कधीही जात नव्हतं. त्यामुळे उन्हाळी पिकं ही अगदी सहजपणे निघून जायची. परंतु आता काय झालं आहे, उन्हाळ्याच्या सुरुवातीला 40च्या वर तापमान जायला लागलं आणि माल हळूहळू करपू लागला. आता आपण ज्या ठिकाणी बसलो आहे या ठिकाणी थोडीशी सावली आहे झाडांची. त्यामुळं ह्या सावलीला जी झाडं कांद्याची इथे पहा, झाडांच्या आसपास जी पिकं आहेत ती हिरवीगार आहेत. परंतु इकडे आतमध्ये पाहिलं तर पूर्ण कांदा करपू लागला आहे. कारण वरून उन्हाळ्याच्या झाड्या तशा आहेत. आणि मग असं जे तापमान वाढत राहिलं तर कालांतराने काय होईल की पाणी असूनसुद्धा उन्हाळ्यात शेतकरी कोणतंही पीक घेऊ शकणार नाही. कारण वृक्षांची झालेली बेसुमार तोड हे त्याचं एकमेव कारण आहे. आणि आता या बाजूला तर पूर्ण जंगल होतं, अगदी पलीकडे काही दिसत नसायचं. आणि शेतकरीसुद्धा उन्हाळ्यात काम करताना त्या सावलीच्या आधारामुळे काम करणं सोपं जायचं. आता काय होतं आहे की या भयंकर तापमानात मजूरही मिळत नाहीत आणि मालही करपू लागला आहे. जास्त माल काढण्याच्या हव्यासापोटी ह्या पिकांवर नकारात्मक परिणाम दिसून येत आहे. पूर्वी आमच्या या वाडीमध्ये वाडवडिलांनी पोरापार जोपासलेल्या आंब्याच्या ताटीच्या ताटी राहायच्या. प्रत्येक कुटुंबाचे 10-12 आंब्याची झाडं ही सलग एका बांधावर राहायचे. आणि मग उन्हाळ्याची सुट्टी ही मुलांची आंबे खाण्यामध्ये गुंग होऊन जायची. त्याने नॅचरली विटॅमिन्स व ज्या काही बाबी आहेत त्या सहज मिळून जायच्या. परंतु मध्ये डाळिंबाचा सीजन आला आणि झाडांचा वसा होतो आहे म्हणून सरसकट शेतकऱ्यांनी झाडे विकून टाकली. परंतु निसर्गाने तेल्या नावाचा रोग पाठवून डाळिंबाचा नायनाट केला व जी पूर्वापार जे भव्य झाडं होती, अगदी मी ज्या ठिकाणी बसलो आहे या ठिकाणीसुद्धा समोर 20-25 आंब्यांची मोठी एक ताटी होती आणि सर्व मुले तिथेच संपूर्ण उन्हाळा खाली खेळायचे, आंब्याचे पाड खायचे आणि किती आंबे खाल्ले तरी ते संपत नव्हते, एवढी झाडं होती. कारण आंबे कोणीही विकत नव्हतं, आपल्या घरी लागतील तेवढेच आंबे घेऊन जायचे. परंतु आता जी परिस्थिती आपण स्वतः ओढून घेतलेली आहे त्याची फळं आता समोर दिसत आहेत. त्याचबरोबर वृक्षतोडीबरोबर आणखी एक जबाबदार घटक जो आहे तो म्हणजे तणनाशकाचा वापर. तणनाशक हे बांधावर फवारल्यामुळे जी नवीन मोठे वृक्ष उगत आहेत त्यांची वाढ पूर्णपणे खुंटलेली आहे. जमिनीमध्ये तणनाशकामुळे जीवाणूंची संख्या पूर्णपणे नष्ट झालेली आहे आणि त्यामुळं असा पुढील काळ असा आपण ओढून घेऊ की या उन्हामुळे उन्हाळी पिके
घेताच येणार नाही. जो आपण "अति तेथे माती" या म्हणीप्रमाणे की अति शेती करण्याच्या नादामध्ये संपूर्ण शेती नापिकीकडे चालली आहे. तापमान वाढत आहे, पिकांवरचा खर्च वाढत आहे आणि त्यामुळे शेती ही करणं आता उन्हाळ्यामध्ये अजून तरी 1-2 डिग्री तापमान वाढलं भविष्यामध्ये तर पूर्णपणे बंदच होऊन जाईल.